अरे उगत असेल ना असं पण. आपला नाही एक्सपिरियन्स. आपण फक्त गांजाची झाडं लावतो. गांजाचा एक्सपिरियन्स आहे. मस्करी मस्करी करतोय. तस्करी नाही तस्करी. आणि आता आपण चाललेलो आहे, आपला जो मेन अजेंडा आहे छापा काटा. दिस इज द टाइम ऑफ छापा काटा. अचानक से मेरा ब्लॉग इंग्लिश में हो जाता है भाई. भाऊला आलंय आमचं टेन्शन. भाऊला थोडं ड्रोन आले की भाऊ डायरेक्ट हातावर जायला लागते. काय म्हणले हे 250 ग्रामच्या खालचं आलं, परमिशन नाही लागत. जय शिवराय मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग बऱ्याच दिवसांनी येतोय, कारण बरेच दिवस मी पावसामुळे जास्त बाहेर नाही निघालेलो. आणि आता थोडा कमी पाऊस झालाय, तर मला असं वाटतं की म्हणजे माझ्या डोक्यात एक होतं, मला बेसिकली एक असं मुळशी तालुक्याची रील बनवायची, ज्यात आपली मोजकी मेन गावं येतील आणि म्हणजे बघायलाही भारी वाटेल. तर त्यासाठी मी आज शूट करायला निघालेलो आहे. ड्रोन शूट घ्यायचे ते मला, आणि पाऊस पण आज थोडा थांबतोय येतोय. त्यामुळे मला असं वाटतं आजचा दिवस चांगला आहे. म्हणजे आज नक्की होईल का नाही मला ते पण माहीत नाही, पण बसून राहण्यापेक्षा मी निघालोय. आणि आज साहिलचा फोन नाही, मी मम्मीचा फोन घेतला आहे, त्यामुळे थोडीशी क्लिअरिटी कमी वाटू शकते. त्याचा काही विषय नाही, इग्नोर मारा. तर आत्ता आपण निघतो. माझ्यासोबत आता कोणच नाही, संस्कार कॉलेजवरून आलाय, तर आता मी त्यालाच घेऊन निघालेलो आहे. बघू मग पुढं काय होतंय. आणि हे आपण जिथं जाईन मी तिथले हे शूट करेन, ब्लॉग करेन की आपण कोणते सीन घेताना कुठं गेलोय ते. तर चला मित्रांनो, आपण तर निघालो होतो, पण आपल्याला ज्या साईडला जायचंय त्या साईडला पूर्ण पांढरं झालंय. आणि पाऊस तर कंटिन्यू लेवलला चालूच आहे. त्यामुळं मला तर वाटत नाही आपला आजचा म्हणजे ब्लॉग तर सक्सेस होणार, पण आपला आजचा दिवस तर सक्सेस नाही होणार. कारण आज नाही गेलो तरी जाईल ते हे ब्लॉगमध्ये कंटिन्यू होणार आहे. आणि मला असं वाटतंय की आज 1 ऑगस्ट पण आहे, श्रीमान दादाचा बड्डे पण आहे. तर जसं श्रीमान दादाने सांगितलं होतं की झाडं लावायची, त्याच्या बड्डेला 20 द्यावं म्हणून, म्हणजे 20 म्हणून एक झाड लावायचंय. तर मला असं वाटतंय की झाड लावू. काय रे, झाड लावायचं. तर मित्रांनो, ही झाडं आहे माझ्या मम्मीने बादलीमध्ये लावली होती. ही बहुतेक सुपारीची झाडं आहेत. तर ही सुपारी ओके आहे ना? तर ही सुपारी आपल्याला काय करायचंय, आता हा आपला एवढा आवार आहे ना, आपण काय करू, एक हिथं लावू. एक किती आहे, 7 काहीतरी होते, 5 कसं आहे, 1 2 3 4 5 आणि तिथं नको, तिथं मुततो मी. इकडे लावू थोडीशी. खांबांचे डिस्टन्स लावून. बरं ठीक आहे, बघू चला, काढून तर घेऊ ते. मारी ये बाळा, आपल्याला काम करायचंय. बघ किती आहेत माहितीये का, 1 2 3 हे पण आहे ना, 4 5 6 7 आहेत बरोबर. आला फॉर रिझन. हे बा असं निघतंय बघ. डायरेक्ट उठून बघ ना, निघते का direct? अरे मुळे बिळे तुटल्या तर त्याच्या. कुठलं आहे सुपारीचं झाड? हे काय हे निघतंय बादशाह निघाले. ही सुपारी होती काय खाली, सुपारी तर वरला. काय आहे? अरे सुपारीची बी मेन विषय काढला वाटतं तू. पहिलंच काम 25 केलं. अरे उगत असेल ना असं पण. आपल्याला नाही एक्सपिरियन्स. आपण फक्त गांजाची झाडं लावतो. गांजाचा एक्सपिरियन्स नाही, मस्करी करतोय. मस्करी नाही तस्करी. हे काय विषय, आता ही सुपारी निघली तर ऐक, हे बी लावून टाकून हे बी लावून टाकू. त्याच्याच खाली अल्टर मारू दर. तर मित्रांनो, आपण इथनं सुरुवात करू. मला वाटतंय बघ, इथं एक लावू आणि इथं एक लावू आणि तसंच तिथं एक लावू. म्हणजे 1 2 3 4 5 आई 2 राहतात ते. बरं 5 मेन लावू आता. हा, ती 5 आणि 2 तिकडे समोरच राहू दे त्यांना. Alternate. अल्टरवाली इथं थोडासा घंटा करू आपण. एवढं तरी आत खणलं पाहिजे. एवढं का बाद झालं ना, एवढं बाद झालं. फक्त आज जस्ट ठेवू ना, याला पाऊस आला. हा, ठेव फक्त, आणि ते गाडून टाक त्याला. एक इथं लावून झालंय.
आपली सुपारीची झाडं लावून काम 25 केलेलं आहे आपण आणि आता झाडं लावण्यातनं ब्रेक घेऊ आणि आपलं पुढचं काम उत्खनन करू. चला. तर मित्रांनो, आपला त्याच ब्लॉग मधला हा दुसरा दिवस आहे, म्हणजे दुसरा दिवस आहे पण ब्लॉग तोच आहे. आणि आज कुठं जाऊन आपल्याला साहिल आणि प्रथमेश आलेली आणि संस्कार आहे. आणि आता आपण चाललेलो आहे, आपला जो मेन अजेंडा आहे मुळशीच्या रील शूट करायचे त्याच्यासाठी. आणि ड्रोन पण घेतलंय. पाऊस आता बऱ्यापैकी हे उघडलेलं आहे, पण माहित नाही किती वेळ उघडलेलं राहील. जाऊ द्या, ड्रोन पकडणारा मीच आहे म्हणलं. बस झालं, टेन्शन नाही तुम्हाला. आपली आजची सवारी सिटिंग द कार ब्रो. ये ब्रो, लेट्स गो ब्रो, लेट्स गो. चला रे पोरं, चला चला. ए थांब थांब, मॅटर झाला गाडी चालू पहिले आगोन पगली रेकॉर्ड एवढं का टाळत आता पटकन बोलतात. झाली. मोर थांबा. अरे मोडून जाते गाडी ना मग काय घाबरू नका त्यांना. तर या ठिकाणी आपल्याला मोराचे दर्शन पण झालेले आहेत, म्हणजे चांगला भेटलेला आहे आपल्याला. बीप करायला लागेल मला शांत. दोस्तों, अचानक को मेरे को हिंदी बोलने का ऊट आया है. तो अभी इससे आगे का ब्लॉग हिंदी में होगा. जैसे जमेगा वैसे भोकेगा. एडजस्ट कर लेना. यस, प्लीज एडजस्ट. मित्रांनो, तर आम्ही आता ह्या रस्त्याने खाली आलोय आणि इकडे ही भिंत बंद आहे. आणि ह्या भावाच्या मित्रांनी, सॉरी झुप्प्या हिंदी में बोल रहे थे हम. तो हम अभी इधर से आए हैं और ये यहाँ पे भिंत है और इधर से ऊपर जाने का रास्ता है. तो इसके दोस्त ने बताया कि इधर से ऊपर जाएंगे तो हमको विषय मिलेगा. तो हाँ, अभी इधर से जाना है. एडवेंचर होगा, पहली बार आए. म्हणजे असं काय डेंजर विषय नाही. इतना इधर से क्या करेंगे? लेफ्ट तो इधर है ना. छापा काटा. दिस इज द टाइम ऑफ छापा काटा. अचानक से मेरा ब्लॉग इंग्लिश में हो जाता है भाई. टैंगो काटा. हाँ, ले तो देखो अभी ये है टैंगो काटा. अगर ये चिकल का बाजू आता है तो हम जाएंगे नीचे साइड जाएंगे. और ये सपाटी आरसीबी का बाजू आता है तो हम ये इधर जाएंगे. दिस इज हाथ And this is खाता बैंक का खाता. चलो ऊपर. इट्स टाइम टू धूता हाथ ब्रो. तो हम अभी ये रास्ते से जा रहे हैं. हमको मालूम नहीं ये रास्ता जाने किधर वाला है, लेकिन हम तो जा रहे हैं. तो अब देखें. भारी दिसता है रे. व्यू था देखो जतिये म्हणते. तो दोस्तों अभी एक जगह पे आए हैं. इधर तुम देख सकते हो. इसको दिखाओ. ये निसर्ग में आके इसे वाटुले गान करता है. तो इधर ऐसा ओपन है, तो हम सोच रहे हैं इधर से ऐसा ऊपर ड्रोन उड़ाएंगे और इधर जो धरन बिरन है वो भी हमको दिखेगा. तो हमको रास्ता भी मालूम पड़ेगा उधर से है क्या इधर से आगे जाना है. तो अभी तुम देखो, मजा देखो कैसा आता है. तो दोस्तों ये बादशाह सीन अब तुम इसमें से देखो.
गेले 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 तू रेग्युलर थांबला तरी चालेल. टेन्शन मध्ये पुढे गेले कुठे दिसतंय ना ते म्हणतोय काहीतरी डिटेक्ट नाही करतोय ते म्हणतोय तुम्हाला. भाऊला आलंय आमचं टेन्शन. भाऊला थोडं ड्रोन आले की भाऊ जड आहे हातावर पाहायला लागते. तुम्हाला बघा आमचा बागा ग माझा बागा पुढे पाडशील त्याचा बाप थांबण बस स्टँड पकडला. ठीक आहे पाऊस आलाय थोडं बंद करू. पाऊस गेला की परत विषय करू. धरा थोडासा अंधार पडायला लागलाय मित्रों. तो विषय ऐसा है कि हर चीज हम नहीं दिखा सकते. अरे आलो कुठं होतो आपण काय तुम्ही हर चीज तो नहीं दिखा सकते लेकिन हम डायरेक्ट ड्रोन शॉट ही दिखाएंगे तुमको. आणि अंधार बी पडायला लागलाय. आपण इकडे गेलो होतो आता इथनं परत आलोय. इकडनं आपला रोड आहे आणि आपण मगाशी इकडे नव्हतो गेलो तर आता इकडे जाऊन बघतो. हाँ तो इधर शायद अच्छा मिल सकता है. तो और दोस्तों अभी लफड़ा ऐसा हो गया है कि जिस रास्ते से जाना था उधर झाड़ पड़ा है. तो प्रॉब्लम ये है कि वो झाड़ पे जाने का कुछ विषय नहीं. इधर सब दांगट लड़के हैं वो उड़ी मार के जाएंगे ये झाड़ पे से. लेकिन प्रॉब्लम है अभी अंधेरा पड़ने लगा है. अगर झाड़ के उधर जाते अड़कते बिड़कते है तो मदद बिदत नहीं मांग सकते हम तो वही प्रॉब्लम है. इसीलिए हम अंधेरे की वजह से पलीकडे नहीं जा रहे वरना हम जाते. मग आता काय इधर से ड्रोन छोड़ के बगने का क्या विषय है क्या? हाँ ये हो सकता है लेकिन अंधेरा पड़ने आए तो ड्रोन में भी उतना अच्छा आएगा क्या. देखते हैं ना पहला क्या टेस्टिंग होगी तो ठीक है तो ड्रोन छोड़ के देखते हैं इधर से पलीकडे क्या है. वो मारा नहीं है लेकिन कैसा है वो भी देखेंगे. माझ्या भावाला दोघांचे शिरलं होतं याला ड्रोन ओढलं होतं. मोठा भाव दोस्तों मजा कुठे जा रहा है मेरा. यार थांब इकडचा पण उभा असेल. कडक होतो ना क्या वो थाला है. काय गावात भाऊ तुम्हाला एक दिवस कधी एकटा एकदम कट्टर भाऊ पिक्चर कुठले बघितले एनी टाइम बाहेरची साडी. मित्रांनो नेमका घरी निघायच्या टायमिंगला आता पाऊस आलेला आहे भरपूर. आता खरे बोचे भिजणार आहे. काय म्हण One day later. चाललोय आम्ही अचानक भयानक मध्ये दुसरी क्लिप काढायला. आपला ब्लॉग काही एंड झालेला नाही त्यामुळं आता पौडला चाललेलो आहे. पौडला बघू आपल्याला काय क्लिप घेता येते ते. आता आपण पौडच्या म्हणजे पौडचं जे बस स्टॉप आहे त्याच्या मागच्या साईडला आलेलो आहे आणि इथनं आपण आता ड्रोन त्या साईडला पाठवणार आहे आणि इथनं जेवढे चांगले शॉट आपल्याला घेता येईल तेवढे घेणार आहे. 5 minutes later. मित्रांनो आम्ही विचार केला होता की बरीच व्हिडिओ काढून आपण इथनं व्हिडिओ काढून पुढे पण जाईल पण इथंच पाऊस आला आणि ड्रोन आपल्याला परत पॅक करायला लागलेलं आहे. त्यामुळे आता हे ठेवून आपलं परत घरी चला. One day later. तर आता आपलं पौडचं शूट झालेलं आहे आणि आता पौडच्या शूटच्या नंतरचा दिवस आता दुसरा आहे आणि मी आता निघालोय. आता भरपूर बाहेर पाऊस पण थांबलेला आहे. ऊन पण बराच वेळ झालं ऊन पण आहे. मग शूट करूनच यावं आपलं कम्प्लीट. मग आता मी निघालेलो आहे कोळवण साईडला. सोबत कोणच नाही त्यामुळे मी एकटाच निघालोय. मी बॅग केली पॅक आणि आपण निघालो करमुळीला. आणि तुम्हाला व्हिडिओ क्वालिटी कशी येते मला घंटा माहित नाहीये. मम्मीचा मोबाईल आहे आणि मम्मीच्या मोबाईल वरती फर्स्ट टाइम ट्राय केलेलं आहे मोबाईल इथं लावून आणि ते पण तिला सपोर्टच मॅक्स 1080p करतं. तर मी तिचा फ्रंट कॅमेरा चालू केलाय म्हणजे जवळपास 720p वरती झालो असेल आता बहुतेक आपण. आणि तुम्हाला आवाज चांगला येत असावा अशी मी अपेक्षा करतो. म्हणजे असं लावायचं काही कारण नव्हतं पण जर असं जमलं तर बहुतेक आपण सेल्फी मोटो ब्लॉगिंग करू शकतो असं वाटतंय मला. तुम्हाला मी फ्रंट व्ह्यू तर नाही दाखवू शकत कसा दिसतोय मला पण मलाच बघून खुश व्हायला. पण पाऊस इथं थोडा पाऊस टिपायला लागलेला आहे. मला असं वाटतंय माझा आजचा दिवस पण फेल जाणार आहे.
जेव्हा जेव्हा पाऊस नाही म्हणून निघन तेव्हा जेव्हा पाऊस माती खातो. कमेंट करून सांगा चांगलं चालतंय का आणि हा व्ह्यू कसा वाटतोय सांगा. म्हणजे पुढच्या ट्रिपला जर कुठं बाहेर गेलो तर अशीच बडबड करत बाहेर जायला आपल्याला. तर मुळी तसं लय कमी पब्लिक आहे त्यामुळे मी विचार करतोय शॉट घेतला पण पाहिजे का नाही. मी एका जागेवर थांबलोय पण इथं मला वरती दिसत असतील तारा जरा जास्त दिसतं ते थांबावं का नाही असा मी विचार करतो इथं. कारण जेवढ्या तारा जास्त तेवढी रिस्क जास्त. तर आता कोळवणमध्ये मी एका जागेवरती पोहोचलेलो आहे पण वारं जास्त आहे. मला माहित नाहीत ना उडवता येईल का नाही पण मी ट्राय करतो कारण इथं पाऊस पण पडायला लागलेला आहे थोडा थोडा. पावसाच्या आत फ्लाय करून गायब व्हायचं आहे आपल्याला. आणि माझी फाटाई पण जास्त लागली. ह्याला पाऊस जास्तच वाढला राव. चला तरी पण आपण ट्राय करतोय. अरे यार पाऊस वाढला. इतका शॉट घेता येतो तितका घेतो. सॉरी कोळवणकरांनो जर तुम्ही ब्लॉग बघत असाल तर मी पूर्ण ट्राय करतोय पण पाऊस काय मला साथ नाही देते. अरे यार लयच वाढला. ठीक आहे मी ड्रोन परत बोलवतोय. चलो लाल लाल कापूस पिंजून ठेवलाय जसा चल जाऊ बाजारी. पक्काच पाऊस आला. कुठेतरी थांबतो. थांबा कुठं थांबा. आता परत मी चाल्यामध्ये थांबलेलो आहे आणि इथं पाऊस पण उघडलाय त्यामुळे म्हणलं इथंच आता उडवावं ड्रोन. तर इथं मी आता ड्रोन उडवायला घेतोय. काय म्हणले हे 250 ग्रामच्या खालचं यायला परमिशन नाही लागत. टॉय ड्रोन आहे परमिशन नसते याची. असेच मी आता सगळ्या गावांचे शॉट काढणारे पण सगळी गावं तुम्हाला व्हिडिओत नाही या दाखवू शकत त्यामुळे समजून घ्या. आणि बाकी मला आज म्हणजे अशी व्हिडिओ करताना एक गोष्ट कळली ते की ज्यावेळेस मी नॉर्मली कॅमेरा पकडतो ना म्हणजे असं गाडीव नाही नॉर्मली आणि एकटा असतो ना त्यावेळेस मला काय म्हणतो आपण तो शब्द असं मनापासून केल्यागत नाही वाटत. एन्झायटी होती. म्हणजे कोणतरी सोबत असेल त्यावेळेस मी एकदम फ्रेश हसत खेळत व्हिडिओ बनवतो पण तसा एकटा असेल तर नाही बनवत. पण आज मी गाडी सोबत आहे आणि एकटा पण आहे पण गाडी असल्यामुळे मला एकटेपणा नाही वाटत आहे त्यामुळं माझ्या बोलण्यातून तुम्हाला तो वाला फील नसेल जाणवत. कारण आज मी एकदम असं कोणतरी मित्र सोबत असल्यागत बोलतोय आणि गाडी म्हणजे पोरांचा मित्रच असतो दुसरा. तर बस तेवढंच सांगायचं होतं. आणि इथनं एक डोंगर लय भारी दिसतोय आणि इथनं मी 100% या डोंगराची शूट करणार आहे. आता मी आलेलो आहे. अरे हे ह्याचं गाव काय गावाचं नाव विसरलो राव मी. चैतन्यच्या गावाच्या रोडला आहे मी. चैतन्य ब्लॉग बघतोय का तू दीपाली ताई? तुमच्या गावाच्या रोडवर नाही शूट करतोय आता मी. फक्त मला चांगला एक सीन भेटू दे जिथनं हा मस्त इथनं गाडी पण मला काढता येईल बाहेर. इथनं करतोय आपण शूट. मी आता चैतन्याच्या गावात आहे पण मला तुमच्या गावाचं नाव नाही आठवते पण ठीक आहे. तुमच्या गावातलं नजारे माझ्या नजरेने बघा आता तुम्ही. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपला एवढाच होता. आणि जर माझा मग असा जो गाडीवरचा अँगल आवडला असेल आणि तसे ब्लॉग अजून बघायला आवडेल का मला कमेंटमध्ये सांगा. आणि हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला वाटत असेल माझे ब्लॉग लेट येतात पण शूट लवकर होतात माझे ब्लॉग. एडिटिंगला टाइम जातो कामामुळं. बाकी ब्लॉग तर मी टाइमावर शूट करतो फक्त तोच विषय होतो. आणि थोडी जरा कॅमेरा क्लिअरिटी खराब आहे समजून घ्या थोड्या दिवस.
कारण साहिलचा मोबाईल नसतो सारखा, त्यामुळे मी जो मोबाईल भेटेल त्यामध्ये करतोय रेकॉर्ड. आणि लवकरच थोडीशी क्लॅरिटी सुधारायचा प्रयत्न करू आपण जी मुळशीची रील शूट करतोय त्यामध्ये सगळी गावं तर नाही घेऊ शकत आपण, कारण आपल्या मुळशीमध्ये गावच इतकी आहेत की सगळी गावं घ्यायची म्हणली तर आपली रील अख्खा पिक्चर होईल. त्यामुळे मी जेवढी मेन गावं म्हणजे मला जेवढी शक्य आहेत जाण्या येण्यासाठी तेवढी गावं मी घेतलेली आहे. आणि मी परत जर अशी कोणती रील आणत असेल मुळशी तालुक्याचं तर मी प्रयत्न करेल की जास्तीत जास्त गाव म्हणजे आपल्या मुळशी तालुक्याची सगळी गावं कव्हर करता यावी. आणि ब्लॉग आवडला असेल तर परत एकदा सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला. तोपर्यंत जय शिवराय.